वेलकम फ्रेंड्स. परफेक्ट अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. ओके, पहा मित्रांनो, परफेक्ट अकॅडमी मध्ये आज तुम्हाला टॉस या विषयाचं प्रॉपर मार्गदर्शन होईल. ओके, बघा, टोटल 5 चॅप्टर आहेत. तर 5ही चॅप्टर पैकी पहिला चॅप्टर जो आहे तो आहे स्लोप अँड डिफ्लेक्शन. फर्स्ट चॅप्टर, स्लोप अँड डिफ्लेक्शन. बघा मित्रांनो, नावातच आहे फक्त अवघडपणा. ठीक आहे, अवघड गोष्टी काय फक्त नावात आहेत, बाकी कन्सेप्ट एकदम सोप्या सोप्या आहेत. ओके, बघा, आतापर्यंत आपण स्ट्रक्चर मध्ये काय काय पाहिलं. सॉम मध्ये बीम्स पाहिले, सिम्पली सपोर्टेड बीम पाहिला, कॅन्टिलिव्हर बीम पाहिला, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा, त्याचं स्लोप आणि डिफ्लेक्शन होऊ शकतं की नाही? होऊ शकतं. मुळात कसे आहेत, दोन सब्जेक्ट आहेत. एक आहे अनालिसिस आणि दुसरा आहे डिझाईन. आणि ह्या अनालिसिस मध्ये मेकॅनिक्स येणार, सॉम येणार, टॉस येणार, आणि पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला एक सब्जेक्ट आहे DRS म्हणून, तो येणार डिझाईन मध्ये. कळतंय? मग एखाद्या स्ट्रक्चर वरती किंवा एखाद्या कुठल्याही स्ट्रक्चर वरती जर ट्रान्सव्हर्स लोड येत असेल, खास करून बीम, त्याच्यावरती ट्रान्सव्हर्स लोड जर आला, तर मित्रांनो त्याचं बिहेवियर कसं आहे हे चेक करावं लागेल का नाही. स्ट्रक्चरच्या सेफ्टीसाठी आधीच भूकंपाचे झटके लागायलेत आपल्याला, आहे की नाही. तर मग मला सांगा, स्लोप किती होतं, डिफ्लेक्शन किती होतं बीम एखादी लोडिंग आल्यानंतर, तर ते कळायला पाहिजे. ओके, आणि त्याच्यासाठी काही लिमिट्स पण सेट आहेत. त्या लिमिटच्या मध्ये जर आपल्या बीमचं डिफ्लेक्शन वगैरे होत असेल तर ओके, जर त्याच्यापेक्षा बाहेर जात असेल तर मग ते सर्व्हिसेबल नाही. कळतंय? तर स्ट्रक्चर शुड बी सेफ, क्वालिटी पण असायला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं सर्व्हिसेबल असायला पाहिजे. सो दिस इज द क्रायटेरिया ऑफ द सर्व्हिसेबिलिटी. कळतंय? बघा, तर अनालिसिस मध्ये बघितलं तर आपलं स्लोप अँड डिफ्लेक्शन, पहिल्यांदा आपण काय करूया, कन्सेप्ट समजावून घेऊ आणि मग डेफिनेशन पाहूया. बघा, छान एक सिम्पली सपोर्टेड बीम तुम्हाला दिसत असेल. दिसतोय का? दिसतंय. सिंपल सपोर्ट म्हणजे काय मित्रांनो, पत्त्याचं घर पाहिले सगळ्यांनी, आहे की नाही. पत्ता वर पत्ता ठेवला, बरोबर, काय अलगद ठेवलेलं पत्ता आहे. मग एखादी जो काही सपोर्ट, दोन सपोर्ट वरती अलगद जर पत्ता ठेवला तर त्याला काय म्हणतात, सिम्पली सपोर्ट म्हणतात. कळतंय? मग तसाच ह्या दोन सपोर्ट वरती, एक आहे सपोर्ट ए, दुसरा आहे सपोर्ट बी आहे. या दोन्ही सपोर्ट वरती काय केलंय आपण, तर अलगद हा बीम ठेवलेला आहे. ठीक आहे, बघा, अलगद मी ह्याला थोडं इकडे ओढतो, चालेल. बघा, तर एबी बीम वरती काय आहे, तर ट्रान्सव्हर्स लोडिंग आहे. हा आहे कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट लोड. चला 100 किलो न्यूटन असं म्हणूया. मित्रांनो, किती का स्ट्रेंथ असेल ना. ठीक आहे, डिफ्लेक्ट तर तो थोडा होणारच. तर ते जे काही डिफ्लेक्शन आहे तुम्हाला प्रॉपरली दाखवतो. हे पहा मित्रांनो, हे काय आहे, बीम डिफ्लेक्ट झाला. कळतंय? लोडिंग अप्लाय झाल्यानंतर बीम जसा तसा राहील का? नाही, थोडा का होईना डिफ्लेक्ट होणार. ते डिफ्लेक्शन आपल्या लिमिटच्या बाहेर आहे का कमी आहे हे चेक करण्यासाठी हा सब्जेक्ट मध्ये पहिला चॅप्टर कोणता आहे, स्लोप अँड डिफ्लेक्शन. कळतंय? बघा मित्रांनो, आता जर तुम्हाला डिफ्लेक्शनची प्रॉपर कन्सेप्ट माहिती असेल, सर बीम तर डिफ्लेक्ट झाला, पहिले असा होता नंतर असा झाला, असं नाही म्हणता येत. तुम्हाला टेक्निकली साऊंड पाहिजे. आता थर्ड इयर आहे मित्रांनो. बघा बघा, हे काय झालंय, व्हर्टिकली डिस्प्लेसमेंट दिसते इथं. मी जर एक पॉइंट जर पकडला इथला, तर इथं काय आहे, पॉइंट लोड, आणि इथून ते इथपर्यंत काय आहे, सर डिफ्लेक्शन आहे, विच इज रिप्रेझेंटेड बाय वाय. विच इज रिप्रेझेंटेड बाय वाय. मित्रांनो पहा, द व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट, द व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट. बघा, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट दिसतीये, हो दिसतीये सर. कोणाची? ऑफ पोझिशन ऑफ बीम, पोझिशन ऑफ बीम. कळतंय? पण एका पर्टिक्युलर पॉइंटला आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो ना. मग ऍट अ पॉइंट, ऍट अ पॉइंट, द व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ द पोझिशन ऑफ द बीम ऍट अ पॉइंट. ओके, कधी 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 तर बिफोर अँड आफ्टर लोडिंग. पहिले कसा होता सर, पहिले असा होता, आता काय झाला, डिफ्लेक्ट झाला. झालं की नाही? हा, होणारच. तर ऍट अ पॉइंट बिफोर अँड आफ्टर, before and after loading on beam is called as
डिफ्लेक्शन. आता मला सांगा मित्रांनो, ह्याच्यावरती 100 किलो न्यूटनचा लोड अप्लाय झाला आणि हे असं डिफ्लेक्ट झालं. कसं डिफ्लेक्ट झालं? डाऊनवर्ड. कसं डिफ्लेक्ट झालं? डाऊनवर्ड. म्हणून डिफ्लेक्शन ऑलवेज हॅव निगेटिव्ह साइन. कुठलाही फॉर्म्युला बघा, त्याच्यामध्ये निगेटिव्ह साइन रिप्रेझेंट करतो. आणि निगेटिव्ह साइन काय रिप्रेझेंट करतात? तर डाऊनवर्ड डिफ्लेक्शन. अपवर्ड जर झालं तर अपवर्ड डिफ्लेक्शन पॉझिटिव्हने रिप्रेझेंट करते. पण पॉझिटिव्ह होणारच नाही, नेहमी डाऊनवर्ड आपले ट्रान्सव्हर्स लोड असणार आहेत बीम वरती. कळतंय? त्याच्यामुळे हे निगेटिव्ह साइन कॅल्क्युलेशन मध्ये काहीच कंट्रीब्यूट करत नाही, फक्त ते दाखवलं जाते की डाऊनवर्ड डिफ्लेक्शन आहे म्हणून निगेटिव्ह साइन. बघा डेफिनेशन नीट बघा मित्रांनो. व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट होतंय तुमचं, कोणाचं होतंय? बीमचं होतंय. पण कुठलं? एका पर्टिक्युलर पॉइंटला आपण कॉन्सन्ट्रेट करून पाहतोय, म्हणून व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ द पोझिशन ऑफ द बीम. कळतंय? ऍट अ पॉइंट बिफोर अँड आफ्टर लोडिंग इज कॉल्ड ॲज डिफ्लेक्शन. इट इज डिनोटेड बाय वाय. वाय नाही रे, वाय साधा वाय. कळतंय? आणि इट इज एक्सप्रेस्ड इन mm. mm मध्ये असेल किंवा मीटर मध्ये असेल किंवा सेंटीमीटर मध्ये असेल. कळतंय? आणि मला सांगा, खरं सगळेजण आपल्या घरात राहतात, आरसीसीचं बांधकाम आहे, खरंच एवढा बीम डिफ्लेक्ट होतो का? बऱ्याच जणांना प्रश्न पडतंय की सर आमचा बीम तर जशाच तसा आहे, काहीच डिफ्लेक्ट झालेलं नाही. होतंय डिफ्लेक्शन. जास्तीत जास्त 5 mm पर्यंत डिफ्लेक्ट होते. ते 5 mm दिसणार आहे का तुला? नाही दिसत. पण सेफ्टी महत्वाची आहे मित्रांनो, सर्व्हिसिबिलिटी महत्वाची आहे. ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायच्या असतील तर आपला बीम किती डिफ्लेक्ट होतोय, काय होतोय हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून तर टॉस मध्ये काय थिअरी ऑफ स्ट्रक्चर बघा, थिअरी सांगतोय की नाही? कोणाची? स्ट्रक्चरची. डिफ्लेक्शन कळतं. आता बघा, डिफ्लेक्शन तर तुम्हाला प्रॉपरली कळालं असेल. आता पाहूया स्लोप. बघा मित्रांनो, मी काय म्हणलं होतं? पत्त्याचं घर आहे. सिम्पली सपोर्ट म्हणजे काय? पत्त्याचं घर. अलगद ठेवलेला, 2 सपोर्ट वरती अलगद काहीतरी ठेवलंय बीम. ठीक आहे? तर हा तो बीम आहे. बघा मित्रांनो, एका पर्टिक्युलर पॉइंटला हे 2 सपोर्ट आहेत की नाही? ए आणि बी. हे काय आहेत? सर सिंपल सपोर्ट आहेत. कोणते? सिंपल सपोर्ट. काय आहेत? सिंपल सपोर्ट आहे. इकडला बी सिंपल आहे, इकडला बी सिंपल आहे. मग मला तर लेफ्ट साइडचा आवडतंय म्हणून मी लेफ्ट साइडचा बघणार आहे. ह्याला अनालाइज जर केलं तर मला या पर्टिक्युलर पॉइंटला काय दिसतोय? उतार दिसतोय का? दिसतोय का? दिसतोय. मग आता मध्येच उताराचं काय आलं सर? बघा मित्रांनो, स्लोप म्हणजे काय? आपल्या गावठी भाषेमध्ये काय आहे? उतार आहे. कळतंय? मग ह्या पॉइंटला मला सांगा, उतार आहे का नाही? दिसतोय का नाही? दिसतोय. आता बघूया टेक्निकल लँग्वेज मध्ये. टेक्निकल लँग्वेज मध्ये जर नीट सांगायचं म्हणलं, एक स्ट्रेट रस्ता आहे. काय आहे? स्ट्रेट. दिसतंय? ह्याला मी थोडासा जर अँगल जर दिला, काय करतोय? अँगल दिला की नाही, तर काय होतंय? उतार येते की नाही? स्लोप इट सेल्फ इज द अँगल. किती अँगल दिला तर उतार येते, म्हणजे काय आहे? स्लोप आहे. मग तो अँगल म्हणजे काय आहे? बघा. आणि हा जो अँगल आहे, द अँगल बिटवीन. सर स्लोप तर अँगल झाला, कोणत्या लाईन्स मधला? 2 अँगल्स. बघा, 2 लाईन्स मधला काय आहे? तो अँगल आहे. पहा मित्रांनो, 2 लाईन्स कोणत्या आल्या? बघा, ही एक लाईन आहे जी आहे ओरिजिनल ऍक्सिस ऑफ द बीम. डिफ्लेक्ट व्हायच्या अगोदर जी ओरिजिनल ऍक्सिस ऑफ द बीम आहे ती काय आहे? व्हाईट न दाखवली की नाही मी? व्हाईट लाईन. आणि डिफ्लेक्ट झाल्यानंतर येलो लाईन मध्ये तुम्हाला दिसत असेल. कळतंय? आता बघा मित्रांनो, जर मी ह्याला टँजेंट जर काढली, काय मी केली? टँजेंट जर काढली, एका पर्टिक्युलर पॉइंटला बघतोय ना मी. बघा, टँजेंट जर काढली तर मी काय करणार? ह्यांच्या दोघांमधला, या 2 लाईन मधला अँगल बघणार. जर हा अँगल असेल तर स्लोप आहे. कळतंय? मग बघा, ए पॉइंटला म्हणजे थीटा ए. तर एवढं तर कळालं असेल तुम्हाला, स्लोप इज रिप्रेझेंटेड बाय थीटा. कळतंय? मग बघूया आपण डेफिनेशन. स्लोप म्हणजे काय? तर अँगल आहे. अँगल कशामध्ये असतो? सर डिग्री सेल्सिअस मध्ये. बरोबर आहे? अँगल डिग्रीज मध्ये असतो. डिग्रीज, मिनिट, सेकंद असतो की नाही? सर्वे मध्ये पाहिले आहे की नाही? सिव्हिल वाले बरोबर आठवत असेल. तर अँगल कशामध्ये? डिग्री मध्ये. पण हा जो अँगल आहे तो आहे रॅडियन्स मध्ये. कशामध्ये? RADIANS. रडायचं नाही. भले नाव रॅडियन्स असेल
पण युनिट आहे मित्रांनो कशाचं, अँगलचं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. 1 डिग्री म्हणजे काय, पाय बाय 180 रॅडियन असतात. कळलं? 1 डिग्री म्हणजे पाय बाय 180 रॅडियन असतात. मग बघा आपण स्लोपच्या डेफिनेशन वर होतो. ओके, द अँगल इन रॅडियन्स, अँगल इन रॅडियन्स, ओके, अँगल इन रॅडियन्स बिटवीन दोन लाईन आहेत. ठीक आहे, पहिली लाईन कोणती आहे, पहिली लाईन आहे टँजेंट. पहिली लाईन कोणती, ही ग्रीन वाली लाईन दिसते का, ती काय आहे, टँजेंट आहे एका पर्टिक्युलर पॉइंटला. ठीक आहे, बेस लाईन आहे ती. ओके, त्याच्यानंतर दुसरी लाईन कोणती आहे, ओरिजिनल ऍक्सिस, ओरिजिनल ऍक्सिस ऑफ द बीम. कळालं का? ह्या दोन्ही मधल्या जो काही अँगल आहे त्यालाच काय म्हणायचं, स्लोप म्हणायचं. आणि अँगल जर आला रे तर उतार आला की नाही, हा आला बघा. लक्षात येत आहे? तर गावठी भाषेमध्ये काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आपल्याला. स्लोप म्हणजे काय, उतार आहे. उतार कशामुळे येतो, अँगल मुळे येतो. आणि तोच अँगल म्हणजे काय आहे, स्लोप हाय. बघा, द अँगल इन रॅडियन्स बिटवीन द टँजेंट. आता पहा मित्रांनो, टँजेंट कोणाची आहे मित्रांनो, टँजेंट आहे डिफ्लेक्टेड शेप ऑफ द बीम. टँजेंट ऑफ deflected curve shape of beam, curve shape of beam and बघा महत्वाचा पॉइंट राहिला एक. काय होता तो पॉइंट, एका पर्टिक्युलर पॉइंटला पाहतोय की नाही मित्रांनो, तर ऍट अ पॉइंट. कळतंय? कधीही आपण एका पर्टिक्युलर पॉइंटला धरूनच काही गोष्टी अनालाइज करू शकतो. मग ऍट अ पॉइंट, टँजेंट ऑफ डिफ्लेक्टेड कर्व शेप, बरोबर आहे, डिफ्लेक्टेड कर्व ऑफ द बीम ऍट अ पॉइंट अँड ओरिजिनल ऍक्सिस ऑफ द बीम, ओरिजिनल ऍक्सिस ऑफ बीम. FBD आहेत सगळ्या मित्रांनो. काय आहे, फ्री बॉडी डायग्राम आहे. एक लाईन न रिप्रेझेंट करतोय फक्त, ती काय, ऍक्सिस ऑफ द बीम, न्यूट्रल ऍक्सिस सारखं. कळालं का मित्रांनो? लक्षात येत आहे? बघा, द अँगल इन रॅडियन्स बिटवीन टँजेंट ऑफ डिफ्लेक्टेड कर्व ऑफ द बीम ऍट अ पॉइंट अँड ओरिजिनल ऍक्सिस ऑफ द बीम इज कॉल्ड स्लोप. SLOP, स्लोप. ठीक आहे. सो इट इज डिनोटेड बाय, पहा मित्रांनो, इट इज डिनोटेड बाय थीटा. कळत आहे, थीटा और dy बाय dx. स्लोपला अजून एक काही गोष्टी म्हणता येतात. काय म्हणता येईल, रेट ऑफ डिफ्लेक्शन विथ रिस्पेक्ट टू सम डिस्टन्स. बघा आता ह्याचा अर्थ काय, तर मला नीट बघा, सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये जसं जसं डिस्टन्स मी पुढे पुढे जातोय, 100 किलो न्यूटन कडे जातोय, तसं तसं डिफ्लेक्शन काय होतंय, वाढत जात आहे का, बरोबर आहे. ए पॉइंट पासून मी पुढे 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 जातोय, तसं डिफ्लेक्शन पण काय होतंय, वाढत जाते. रेट ऑफ डिफ्लेक्शन विथ रिस्पेक्ट टू काय आहे, विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स जसं जात आहे त्याप्रमाणे डिफ्लेक्शन वाढतंय, आहे की नाही, रेट. त्याच्यानंतर नीट बघा, पुढे 100 न्यूटनच्या पुढे गेलो, काय आहे बघा, डिफ्लेक्शन काय होतंय, कमी 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 व्हायले की नाही, लक्षात आलं. म्हणून इन्क्रीज ऑफ डिफ्लेक्शन असं म्हणलं नाही मी इथं, काय म्हणलं, रेट ऑफ डिफ्लेक्शन. रेट इन्क्रीजिंग असेल किंवा डिक्रीजिंग असेल विथ रिस्पेक्ट टू सम डिस्टन्स, त्याला काय म्हणतात, हे असेल dy, जे काय छोट्या प्रमाणामध्ये काय, डिफ्लेक्शन, विथ रिस्पेक्ट टू ds, छोट्या प्रमाणामध्ये काय, डिस्टन्स. सो in the language of the differentiation we also call the slope as a dy by dx. कळालं का, रेट ऑफ डिफ्लेक्शन विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, इन्क्रीज होत आहे किंवा डिक्रीज होत आहे, सिंपल. सो इट इज डिनोटेड बाय थीटा और dy by dx. आलं का लक्षात मित्रांनो? बघा, फास्ट होत आहे का तुम्हाला, नाही, स्लो मध्ये. कळत आहे, एकदम छानपणे शिकायचंय हे आपल्याला, स्लोप अँड डिफ्लेक्शन.
ठीक आहे. तर हे झाली डिफ्लेक्शनची डेफिनेशन, ही झाली स्लोपची डेफिनेशन. कळतंय सर? तुम्ही सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये दाखवलं आणि ही डायग्राम सगळ्यात जास्त महत्वाची बरं का मित्रांनो. एक्झाम मध्ये येणारे क्वेश्चन डिफाईन स्लोप अँड डिफ्लेक्शन जे आता घेतलं. कळतंय? एक्झाम मध्ये येणारा क्वेश्चन, सर सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये डिफ्लेक्शन कसं होतं ते डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करा. दुसरा क्वेश्चन कॅन्टिलिव्हर बीम पण येतो. आता पहा मित्रांनो, कॅन्टिलिव्हर बीमचं कसं डिफ्लेक्शन होते ते. ठीक आहे. तर सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये काही गोष्टी राहिलेल्या आहेत, त्या काही गोष्टी मी आता क्लिअर करतो. हे बघा, जसं थिटा ए इकडं, मी इकडं टँजेंट काढली आणि ह्या दोन लाईन्स मधला अँगल, ओरिजिनल ऍक्सिस आणि टँजेंट, हा काय असेल? थिटा बी. चूक काय होते बघा मित्रांनो, चुका फार महत्वाच्या आहेत. इथं चुकला चालतंय, पण एक्झाम मध्ये चुकायचं नाही. बघा चूक काय होते, बरेच जण ह्या कर्वला टच करते. नाही रे मित्रांनो, ती टँजेंट आहे. कळतंय? टँजेंट आहे. स्ट्रेट लाईन, दोन स्ट्रेट लाईन मधलाच अँगल असतो. कळतंय? मग बघा, ही थिटा बी आणि हे थिटा ए. कळतंय? दोन लाईन मधला अँगल्स बघा. तर मग हा जो काही अँगल आहे त्याला नाव द्यायचे पुन्हा सिंपल सपोर्ट. तर हा पण काय आहे? सिंपल सपोर्ट. ओके. पुन्हा नाव दुसरं काय द्यायचंय? डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम. डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम. पुढे काय लिहायचं? कर्वच्या फॉर्म मध्ये, आहे की नाही? कर्वच्या फॉर्म मध्ये असं लिहिता येते. डिफ्लेक्टेड शेप ऑफ द बीम, सिम्पली सपोर्टेड बीम असा हा आहे. ठीक आहे. जर तुम्हाला डायग्राम काढा म्हणलं तर काढायची. थिटा ए दाखवायचा, डिफ्लेक्शन दाखवायचं. ठीक आहे. जेव्हा सेंट्रल लोड असतो त्यावेळेस त्या पॉइंट लोडच्या खाली मॅक्सिमम डिफ्लेक्शन असतं सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये, बरं का? एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा, हा होता सिम्पली सपोर्टेड बीम. ह्याचा थोडा आपण छोटं करूया. ठीक आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर काढून घ्या डेफिनेशन्सचा. ठीक आहे. चलो, तर तुम्हाला टाइम दिला होता आपण. आता सिम्पली सपोर्टेड बीम झाला, तुम्हाला कॅन्टिलिव्हर बीम दाखवतो. बघा बघा मित्रांनो, कॅन्टिलिव्हर बीम पहा पहा मित्रांनो, कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम सगळ्यात आवडता बीम आहे माझा. कशामुळे माहित आहे? त्यामध्ये रिॲक्शन काढणं फार सोपं आहे की नाही? इक्विलिब्रियम कंडिशन जनरली दोन आहेत, पण तरी काढायला सोपं, दिसायला खतरनाक, पण सॉल्व्ह करायला फार सोपा. बघा, हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी आहे. बघा, एक एंड फिक्स आहे, तर फिक्स्ड एंड. दुसरा काय आहे? फ्री एंड. तिथं काही सपोर्ट नाही, काही नाही. मग मला सांगा, हा जो काही फिक्स्ड आहे तो फिक्स असल्यामुळे काय करतो? बीमला डिफ्लेक्ट होऊ देत नाही. बीमला डिफ्लेक्ट होऊ देत नाही. कशामुळं? तर मित्रांनो, पुष्पाचा फॅन आहे तो. कळतंय? पुष्पा त्याचा फॅन आहे तो. झुकेगा नाही साला, है की नाही? वो झुकने ही नहीं देता है. लक्षात येतंय काय? कशामुळं? तर हा जो काही फिक्स एंड आहे, कळतंय? हे पुष्पा वगैरे सगळ्या बाजूच्या गोष्टी झाल्या, पण महत्वाची काय कन्सेप्ट बघा, हा झुकू देत नाही. ह्याचा अर्थ काय? मला ह्याच्यावरून असं सांगायचंय की इथं काय होते, तर मुवमेंट क्रिएट होते. कळतंय? बीम एक्सटर्नल लोडिंग मुळे, फ्री एंडला जर एक्सटर्नल लोड जर आला तर असा डिफ्लेक्ट व्हायचा प्रयत्न करतो, पण हा प्रॉपरली फिक्स्ड आहे, तर याच्यामुळे रिॲक्शन मुवमेंट तयार होते जी रेजिस्ट करते ह्या डिफ्लेक्शनला. मग डिफ्लेक्शनला रेजिस्ट करते. मग हा तर काही डिफ्लेक्ट होऊ देत नाही. जो पुष्पाचा फॅन आहे आणि काय म्हणतो? झुकेगा नाही साला. तर थोड्या वेळासाठी झुकेगा नाही साला, थोड्या डिस्टन्स साठी, पण आगे तो झुकना ही पडेगा. कळतंय? आगे तो झुकना ही पडेगा. आणि अशा प्रकारचं डिफ्लेक्शन आपण पाहिलेलं. कळतंय? थोड्या डिस्टन्स साठी काय होतो हा? तर थोड्या डिस्टन्स साठी आपल्या बीमला फर्मली फिक्स करतो आणि मग तिथून डिफ्लेक्ट व्हायला सुरुवात होते. कळतंय? बघा, तर हे जे काही आता पहा मित्रांनो, डेफिनेशन व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ द पोझिशन ऑफ द बीम. बीमची पोझिशन बघा, ही बघा पोझिशन. बिफोर लोडिंग इथं आहे, आफ्टर लोडिंग काय आहे? सर इथं आली बी. बरोबर आहे? पोझिशन कुठं आली? इथं आली. बघा, व्हर्टिकली डिस्प्लेस झाला म्हणून हा काय असेल? वाय डिफ्लेक्शन. बी पॉइंटला आहे म्हणून वाय बी. इथं पण सिम्पली सपोर्टेडला तुम्ही पॉइंट द्या तर त्याला काय म्हणेन मी? वाय सी म्हणेन. कळतंय?
वाय सफिक्स सी, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर वाय सफिक्स बी, वाय बी. ओके, आता सर स्लोप सांगा. बघा मित्रांनो, पहा स्लोप. बघा या पर्टिक्युलर पॉइंटला मी काय करतोय, छान पैकी अशी टँजंट दिली आणि या टँजंट आणि ओरिजिनल ऍक्सिस ऑफ द बीम त्यांच्यामधला अँगल जो आहे तो काय असेल, थीटा बी. आणि थीटा रिप्रेझेंटेड बाय डीवाय बाय डीएक्स ऑल्सो. कळतंय, डीवाय बाय डीएक्स ऑल्सो. तर लक्षात आलं मित्रांनो, हे अशा प्रकारे आहे. आता छोट्या छोट्या गोष्टी लिहून घेऊ आपण. बघा, जसं की हा आहे फिक्स्ड एंड, हा आहे पॉइंट लोड कॉन्सन्ट्रेटेड. ठीक आहे, डब्ल्यू. इथं पण तुम्ही 100 म्हणून मी फक्त एक्झाम्पल घेतलं होतं. तुम्ही काय करू शकता, इथं डब्ल्यू म्हणून पण लिहू शकता बरं का. असं काही नाही कंपल्सरी 100लाच काय होईल तो डिफ्लेक्ट होईल, डिपेंड करतंय, आहे की नाही. मग मला सांगा, हा असेल डब्ल्यू कशामध्ये, किलो न्यूटन मध्ये. तर हा पण आहे काय, डब्ल्यू कशामध्ये, किलो न्यूटन मध्ये. मग मला सांगा, डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम, डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम कसा आहे, कर्व मध्ये आहे. ठीक आहे, CURVE. सॉरी. ओके, पहा वातावरणाचा प्रभाव. बघा, तर हा डिफ्लेक्टेड शेप ऑफ द बीम आहे, कॅन्टिलिव्हर बीम आहे. खाली नाव द्यायचं कॅन्टिलिव्हर बीम म्हणून. आणि हे एक्झामला विचारतात. हे काय करतात, एक्झामला विचारतात. त्याच्यावरून 2 क्वेश्चन कव्हर झाले बघा मित्रांनो आपले. पहिला क्वेश्चन जो आहे तो आहे स्लोप काय आहे आणि डिफ्लेक्शन काय आहे. ओके, स्लोप काय आहे आणि डिफ्लेक्शन काय आहे त्याच्या डेफिनेशन कव्हर झाल्या. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरं, त्याचा डिफ्लेक्टेड शेप कसा आहे इन केस ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम ऍज वेल ऍज आपला पुष्पा कॅन्टिलिव्हर बीम, आहे की नाही. लय भारी आहे तो. कळतंय. बघा, तर दोन्ही टाईपच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारतात, तर डिफ्लेक्शन चे कशा प्रकारे क्रायटेरिया आहे, किती कसं डिफ्लेक्ट होतं काय नाही, त्याची डायग्राम तुम्ही काढू शकता का, असा एक क्वेश्चन येतो. ठीक आहे, तर आपले हे दोन्ही क्वेश्चन काय झाले या स्लाइड मध्ये कव्हर झाले. कळतंय, लिहून घ्या. ह्याची ऑर डेफिनेशन काय माहित आहे का, आता सांगितलेली आपण स्लोपची ऑर डेफिनेशन, द रेट ऑफ डिफ्लेक्शन. ओके, रेट ऑफ डिफ्लेक्शन ऑफ द बीम. चला लिहूनच घेऊया आपण. ठीक आहे, डेफिनेशन दुसरी पण लिहूनच घेऊ. पहा, ऑर डेफिनेशन मी व्हाईट मध्ये लिहितोय. पहा, द रेट ऑफ डिफ्लेक्शन ऑफ बीम, the rate of deflection of the beam. Okay, rate of deflection of the beam with respect to WRTO, with respect to distance, with respect to distance. Okay, with respect to distance. हे अशा प्रकारे काय आहे, डेफिनेशन आहे. ऑब्विसली बिफोर अँड आफ्टर लोडिंग येणारच. ओके, तर सिम्पली सपोर्टेड बीम आणि आपला पुष्पा बीम उर्फ कॅन्टिलिव्हर बीम, कळतंय, जो डिफ्लेक्ट होऊ देत नाही आणि थोड्या पोझिशन नंतर, थोड्या डिस्टन्स नंतर मग डिफ्लेक्ट करतो. ओके, चला, तर मग हे तुम्हाला आता प्रॉपरली कळालं असेल असं मला वाटतं. आता पुढचा फक्त अजून एक क्वेश्चन कव्हर करणार आहोत, जो आपल्या फक्त बीम वरती, टाइप ऑफ बीम वरती डिपेंड आहे. एक आहे सिम्पली सपोर्टेड आणि दुसरा आहे कॅन्टिलिव्हर. आणि एक्झामला दरवर्षी विचारलेलं आहे. 2017 पासून बघायलो मी, दरवर्षी एक्झामला तुम्हाला बाउंड्री कंडिशन्स ऑफ द बीम हा क्वेश्चन विचारलेलाच आहे. ठीक आहे, बघा, तर ह्या स्लाइड वरचं तुमचं झालं असेल, आपण पुढे जाऊया. पहा, बाउंड्री कंडिशन सोपा आहे, एकदम सोपा टॉपिक आहे. बाउंड्री कंडिशन काय असतात, सोपं एकदम. बघा, पहिल्यांदा सिंपल सपोर्ट. बर, काय थेरी लिहून घेऊ आपण थोडी. बघा, द बाउंड्री कंडिशन्स, हेडिंग टाकू बाउंड्री कंडिशन्स.
बाउंड्री कंडिशन्स हॅशटॅग. ओके चलो हॅशटॅग बाउंड्री कंडिशन मध्ये का आहे सगळ्यात पहिला पॉइंट बाउंड्री कंडिशन्स ऑफ बीम depends upon type of support provided to beam ला कोणत्या टाइपचा सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यावरती डिपेंड करते. तर जनरली आपण दोन पाहिल्या सिम्पली सपोर्टेड बीमला दोन्ही साइडला सिंपल सपोर्ट आहे म्हणून टाइप ऑफ सपोर्ट मध्ये पहिला सपोर्ट जो आहे नंबर 1 these supports are as follows. ठीक आहे चलो काय फॉलोज आहेत बघा. नंबर 1 सिंपल सपोर्ट. नंबर 1 काय आहे सिंपल सपोर्ट. तुम्ही डायग्राम काढून जरी हे एक्सप्लेन केलं तरी चालतंय. मग बघा डायग्राम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो आहे तो आहे सिंपल सपोर्ट. मी एक सिम्पली सपोर्टेड बीम दाखवतोय. जर तुम्ही डायग्राम काढून एक्सप्लेन केलं तर तुमचीच प्रॅक्टिस होईल मित्रांनो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा डायग्राम काढूनच बाउंड्री कंडिशन लिहा. हा अशा प्रकारे काय होईल डिफ्लेक्ट होईल इफ देअर इज अ ट्रान्सव्हर्स लोड W जो किलो न्यूटन मध्ये असेल. ओके बघा डिफ्लेक्शन झालं. मग मॅक्सिमम डिफ्लेक्शन कुठं असणार सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये तर पॉइंट लोडला Y. ठीक आहे आणि बघा थीटा आता टँजेंट जे आहेत त्या मी प्रॉपरली दाखवतोय बघा चेक करा. तर हा असेल थीटा A आणि हा काय असेल थीटा B. लक्षात येत आहे बघा सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये आपण पाहिलं. मग मला सांगा आता सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये पहिला सपोर्ट काय आहे पहिला आहे सिंपल सपोर्ट. तर पहिला सिंपल सपोर्ट साठी बाउंड्री काय असणार आहे बघा. पहिली बाउंड्री काय आहे मित्रांनो पहिली बाउंड्री A आहे. दुसरी बाउंड्री काय आहे B आहे. A झाली B झाली दोन्ही बाउंड्री झाल्या. पहा मित्रांनो तर पहिल्या बाउंड्रीला म्हणा किंवा दुसऱ्या बाउंड्रीला म्हणा ते काय आहे सिंपल सपोर्टच आहे बरोबर आहे. मग बघा सिंपल सपोर्ट तिथं तुम्हाला उतार दिसतोय का. स्लोप म्हणजे काय उतार. जर अँगल प्रोव्हाइड केला तर उतार येतोच. ठीक आहे बघा तुम्हाला A पॉइंटला बघा बाउंड्रीला मी काय म्हणलं बाउंड्री दोन आहेत. पहिली बाउंड्री बघूया दुसरी बाउंड्रीला सेम कंडिशन असणार आहे तीच. मग A ला आपण काय करू अनालाइज करू प्रॉपरली. तर सिंपल सपोर्ट मला सांगा बाउंड्री कंडिशन डिपेंड करतात डिफ्लेक्शन आणि स्लोप वरती. त्या प्रॉपर्टी म्हणजे सॉरी त्या पर्टिक्युलर सपोर्टला डिफ्लेक्शन आणि स्लोप काय आहे तीच आहे आपली बाउंड्री कंडिशन. चला तर मग मला सांगा सिंपल सपोर्टला सगळ्यात पहिल्यांदा काय आहे बघा. स्लोप तर रिप्रेझेंट करूया आणि डिफ्लेक्शन पण रिप्रेझेंट करूया त्याच्या सिम्बॉलने. Y डिफ्लेक्शन ऍट बाउंड्री A ला डिफ्लेक्शन काय दिसतंय सर तुम्ही म्हणताय की हे काय डिफ्लेक्शन एवढं दिसतंय की अरे इकडं A पॉइंटला बघ पोझिशन ऑफ द बीम काय आहे इथंच आहे. बिफोर लोडिंग इथंच आहे आफ्टर लोडिंग पण काय आहे पोझिशन एका पर्टिक्युलर पॉइंटला इथंच आहे. मग मला सांगा Y काय आहे सिंपल सपोर्टला 0. काहीतरी आहे का डिफ्लेक्शन काहीच नाही. आता मला सांगा थीटा म्हणजेच काय dy/dx A ला काय आहे अरे उतार हाय की नाही रे हाय रे बाबा कळतंय उतार हाय त्याच्यामुळे काय आहे नॉट इक्वल टू 0 काहीतरी व्हॅल्यू असणार मित्रांनो. तिथं काहीतरी व्हॅल्यू असणार म्हणजे असणार म्हणून नॉट इक्वल टू 0. ओके त्यानंतर खाली लिहायचं कसं बघा लक्षात आलं हे डिफ्लेक्शन या पर्टिक्युलर पॉइंटला बघायचं फक्त कळतंय. उतार दिसतोय त्याच्यामुळे द डिफ्लेक्शन इज 0. डिफ्लेक्शन काय आहे 0 आहे बट परंतु ठीक आहे बट स्लोप काय आहे त्याचं अस्तित्व आहे की नाही अस्तित्व आहे म्हणून स्लोप एक्झिस्ट करतो
अस्तित्व आहे, EXIST एक्झिस्ट. त्याच्यानंतर दुसरा वाला, सर दुसरा वाला सिंपल सपोर्ट आहे. अरे हीच तर कंडिशन आहे ती, आहे की नाही? हा, हीच तर कंडिशन आहे. दुसरा सपोर्ट कुठं भेटतो आपल्याला? आपण फिक्स्ड आणि एक फ्री असा माझा आवडता कॅन्टिलिव्हर बीम आपण पाहिलेला आहे की नाही, ज्याला उर्फ पुष्पा बीम असं पण म्हणूया आपण. ठीक आहे का? तर वो झुकेगा नाही थोड्या वेळासाठी आणि त्याच्यानंतर खाली डिफ्लेक्ट होईल, मान्य आहे. ठीक आहे, मग बघा ओरिजिनल पोझिशन काय होती बीमची, ती बघा. ओरिजिनल पोझिशन इथं होती या बीमची, एका पर्टिक्युलर पॉइंटला ए म्हणूया, इथं म्हणूया बी म्हणूया. आता बघा हा इथून ते इथपर्यंत काय झाला? डिफ्लेक्ट झाला. वाय, आहे की नाही? वाय दिस कोलावरी बघा, लक्षात घ्या. तर इथून थोडा डिस्टन्स पर्यंत तो काय होतो? डिफ्लेक्ट होऊ देत नाही, झुकेगाही नाही, बरोबर आहे की नाही? पण त्याच्यानंतर मग पुन्हा खाली झुकणार तो. आणि आपण स्लोप पण काढलेला होता. फिक्स्ड सपोर्ट. फिक्स सपोर्ट साठी सांगा मित्रांनो, बोला फिक्स सपोर्ट साठी काय येईल? बोला फिक्स सपोर्ट साठी काय डिफ्लेक्शन दिसतं का रे? बोला रे, डिफ्लेक्शन दिसतं का रे? नाही दिसत. डिफ्लेक्शन एला काहीच नाही. उतार दिसतोय का रे? सर थोड्या डिस्टन्स नंतर दिसतोय उतार. अरे पण मित्रा, मी एका पर्टिक्युलर पॉइंटला म्हणालो की नाही, ए पॉइंटला उतार आहे का? नाही. म्हणून डिफ्लेक्शन वाय काय आहे? 0. त्याच्यानंतर dy बाय dx म्हणजेच काय आहे? थीटा काय आहे? 0. कळतंय? बोथ, आता लिहायचं कसं? बोथ स्लोप अँड डिफ्लेक्शन इज नाही मित्रांनो, बघा इंग्लिशचा पण क्लास आहे आपला, आहे की नाही? R0. लक्षात आलं? आता राहिला तिसरा. पहा मित्रांनो, बघा स्लोप अँड डिफ्लेक्शनची कन्सेप्ट एकदा कळाली ना, डेफिनेशन कळाली की बाउंड्री कंडिशन काहीच नाही. बाउंड्री म्हणजे काय? बीमची बाउंड्री आहे ती. कळतंय? आता बघा तिसरा काय आहे? फ्री सपोर्ट. अरे सपोर्टच नाही ते, कळतंय? सपोर्टच नाहीये तो काय आहे? फ्री एंड आहे. काय आहे? फ्री एंड. FREE, फ्री एंड ऑफ बीम. पण कोणता बीम? कॅन्टिलिव्हर वाला. ठीक आहे, बघा कॅन्टिलिव्हरचा फ्री एंड. पहा मला सांगा, फ्री एंडला डिफ्लेक्शन दिसायलंय का रे मित्रा? दिसायलंय का नाही? हे बघ डिफ्लेक्शन YB दिसतंय का? दिसतंय. म्हणून y काय तर हाय, म्हणून नॉट इक्वल टू 0. कळतंय? आणि त्याच्यानंतर dy बाय dx म्हणजेच काय? थीटा. आर थीटा बी हाय की रे? स्लोप तर दिसतंय, उतार बी हाय की नाही? हाय, म्हणून इक्वल टू 0. कळतंय? 0 नाही व्हायचं मित्रांनो. कळतंय? बघा त्याच्यानंतर आता स्टेटमेंट कसं खाली लिहायचं? सॉरी, नॉट इक्वल टू 0 आहे ना? हा राईट. तर बोथ सॉरी, नॉट इक्वल टू 0 आहे, राईट. उतार हाय म्हणजे नॉट इक्वल टू 0. बघा बोथ स्लोप अँड डिफ्लेक्शन एक्झिस्ट, EXIST. 0 नाहीये मित्रांनो. कळतंय? काही ना काहीतरी हाय उतार म्हणजे अँगल काही ना काहीतरी असणार. तर ह्या झाल्या मित्रांनो आपल्या बाउंड्री कंडिशन्स. तुम्हाला एक्झाम मध्ये जर विचारलं तर सेम इथून ते पार इथपर्यंत सगळंच लिहायचं. कळतंय? जर तुम्हाला वाटलंच आणि तुम्हाला असं वाटलं की आपल्याला छान चांगले मार्क पडायचे, 70 पैकी 70 मार्क पडायचे, तर किती वेळ लागतो हे काढायला? हे सोपंच आहे की नाही?
एक आहे आपला सिम्पली सपोर्टेड, एक आहे पुष्पा आपला कॅन्टिलिव्हर बीम, आहे की नाही? त्याचं नामकरणच वेगळं करून टाकू आपण. ओके, बघा. तर मित्रांनो, ह्या झाल्या बाउंड्री कंडिशन. या लेक्चर मध्ये आपण टोटल 3 क्वेश्चन कव्हर केले थेअरीचे. कळतंय? विषय जरी थिअरी ऑफ स्ट्रक्चर असला तरी ह्याच्यामध्ये न्यूमरिकल्स आहेत मित्रांनो, आणि न्यूमरिकल्स या बाउंड्री कंडिशनवर डिपेंड आहेत. नीट सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. बाउंड्री कंडिशन्सचा क्वेश्चन सगळ्यात महत्वाचा. पुढे मेकॉलिस नावाच्या सायंटिस्टने काढलेली जी मेथड आहे, जो तुम्हाला पूर्ण ह्याचा बेस आहे, ठीक आहे, पूर्ण पहिल्या चॅप्टरचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बाउंड्री कंडिशनचा यूज करायचा आहे. ओके, तर आपण टोटल 3 क्वेश्चन कोणकोणते कव्हर केले? सगळ्यात जे एक्झामला येतातच, स्लोप अँड डिफ्लेक्शनची डेफिनेशन, त्याच्यानंतर ड्रॉ नीट स्केच ऑफ द सिम्पली सपोर्टेड बीम, ठीक आहे, और कॅन्टिलिव्हर बीम, दोन्ही पैकी कोणता आहे किंवा दोन्ही पण. आणि तिसरा क्वेश्चन जो आहे तो कोणता आहे? बाउंड्री कंडिशन. हे तर लक्षात आला असेल की हे तुम्हाला काय आहे? सिंपल सपोर्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर फिक्स्ड सपोर्ट आहे आणि फ्री एंड ऑफ बीम, हे असं एक आहे. करेक्ट आहे? लक्षात येत आहे? बघा, मी मुद्दाम शेवटपर्यंत हे सगळ्या काही गोष्टी लिहित असतो, का तर तुम्हाला कळावं की सर पुन्हा रिवाइज होते. फ्री एंड म्हणलो तर खरं, पण कुठं आहे? बील आहे. फिक्स एंड कुठं आहे? एल आहे. लक्षात येते? ओके, तर परफेक्ट अकॅडमी मध्ये टॉसचे लेक्चर्स प्रॉपरली चालू आहेत मित्रांनो, ठीक आहे. तुम्हाला तुमचं भविष्य घडवायचं असेल तर मी मार्गदर्शन करायला तयार आहे. माझा 100% एफर्ट तुमच्याकडे असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे मार्क्स फक्त तुम्हीच घेऊ शकता. मी मार्ग दाखवू शकतो, प्रॅक्टिस किती करून घ्यायची आणि तुमच्या मार्गासाठी किंवा तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटण्यासाठी काय काय करावं लागतं हे मला चांगलं माहिती आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे परफेक्ट अकॅडमीला भेट द्या, नक्कीच अवश्य भेट द्या. डेमो लेक्चर करा मित्रांनो. लेक्चर कळालं तर तुम्हाला मग समजेल की आपल्याला, बघा, माझं एक म्हणणं असं आहे, परफेक्ट अकॅडमी मध्ये आम्ही असं म्हणतो की कधीच कोणता टीचर स्टुडंटला काय करत नाही? चूज करत नाही, पण फक्त स्टुडंट जो आहे तो टीचरला चूज करत असतो, का तर त्याला त्याच्यावर भरोसा असतो. नेहमी लक्षात ठेवा, हा परफेक्ट अकॅडमी तुमचा भरोसा कधीच तोडणार नाही. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला स्लोप अँड डिफ्लेक्शनचं लेक्चर जर आवडला असेल तर नक्की ऑफलाईन डेमो करा. ऑफलाईन मध्ये जास्तीत जास्त तुम्हाला इंटरॅक्शन भेटेल आणि हे इंटरॅक्शन पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी महत्वाचं आहे. शिवाय आपण परफेक्ट अकॅडमी मध्ये थर्ड इयरच्या स्टुडंटसाठी WRE चे पण क्लासेस घेत आहोत. आपली फी जी आहे ती 3000 रुपये आहे. कळतंय? 3000 रुपयामध्ये तुम्हाला टॉसचं पूर्ण सिलेबस, तुमचा टॉसचा पेपर ज्या दिवशी आहे त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत तुमचा क्लास असणार आहे. म्हणजे रोज मी असं बोलावून घेणार नाही. तुमचा सिलेबस झाला काही हरकत नाही, आपण भरपूर प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊया. त्याच्यानंतर दर रविवारी एक्झाम आहे, ठीक आहे, आणि एक्झाम वरून आपल्याला किती मार्क्स पडतात ह्या क्लास टेस्टचं महत्व काय आहे माहिती आहे का मित्रांनो? तुमच्या चुका काय आहेत ते त्याच्यात दिसतात, आणि चुका हे तुम्हाला युनिट टेस्ट मध्ये करायच्या आहेत. कळतंय? चांगले मार्क्स घ्यायचे आणि नक्कीच त्यासाठी तुम्ही विचार कराल. ओके, तर मित्रांनो, पुढच्या लेक्चरसाठी वाट बघा. लगेचच आपण अपलोड करतोय सगळे लेक्चर्स, ठीक आहे? चालेल. तर पुढच्या लेक्चरचा पॉइंट जो आहे, हे लेक्चर आपण बाउंड्री कंडिशन पर्यंत बघितलं, आणि पुढच्या लेक्चरला आपण स्लोप अँड डिफ्लेक्शनच्या कंडिशन बघूया, स्टँडर्ड केसेस पाहूया, आणि त्या स्टँडर्ड केसेस नंतर एक थेरॉटिकल क्वेश्चन राहिलेला आहे, जास्तीत जास्त महत्वाचा आहे, नेहमी विचारतात. रेडियस ऑफ कर्व्हेचर, स्लोप, डिफ्लेक्शन या तिघांचं रिलेशन आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू, आणि स्टँडर्ड केसेस पण बघूया, ठीक आहे? ओके, तर मित्रांनो, परफेक्ट जर करायचा असेल एखादा सब्जेक्ट तर परफेक्ट अकॅडमी जॉईन करा. थँक्यू.